नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे SJ अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जुलै 2023 मधील भूगोल या विषयाची आज आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा आज आपल्याला पाहायचा आहे। तर प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। तर यामध्ये लक्षात घ्या, नंबर 1, भारत व ब्राझील दोन्ही देशातील राजवट डॅश डॅश प्रकारची आहे। तर त्याचा ऑप्शन आहे लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक, अध्यक्षीय। तर याचं उत्तर आहे प्रजासत्ताक प्रकारची आहे। नंबर 2, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा देश जगात डॅश डॅश क्रमांकावर आहे, 5व्या, 7व्या, पहिल्या, 9व्या। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील हा देश जगात 5व्या क्रमांकावर आहे। आसामच्या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश प्राणी आढळतो, ॲनाकोंडा, एकशिंगी गेंडा, गवा आणि काळवीट। तर आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा प्राणी आढळतो। नंबर 4, ब्राझील हा देश डॅश डॅशच्या निर्यातीत अग्रेसर आहे, चहा, कॉफी, तांदूळ, मका। तर ब्राझील हा देश कॉफीच्या निर्यातीत अग्रेसर आहे। हा प्रश्न एकूण 4 गुणाचा आहे। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। आता उच्चभूमीमध्ये त्याचं उत्तर आहे गियाना, क्षेत्रभेद, प्रश्नावली, सर्वाधिक नागरीकरण, गोवा आणि ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया। अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न एकूण 4 गुणाचा आहे। म्हणजे प्रश्न पहिला 4 आणि प्रश्न दुसरा 4 असे एकूण 8 गुण झाले। त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे प्रश्न तिसरा। आता प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। हा सुद्धा प्रश्न 1-1 मार्काचा आहे। यामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत। नंबर 1, कोणत्या नृत्य प्रकारासाठी ब्राझील हा देश प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे ब्राझील हा देश सांबा नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे। नंबर 2, पश्चिमेकडे चला या धोरणाला कोणत्या देशाने प्रोत्साहन दिले आहे? तर पश्चिमेकडे चला या धोरणाला ब्राझील देशाने प्रोत्साहन दिले आहे। नंबर 3, जगातील एक तरुण देश म्हणून कोणत्या देशाकडे पाहिले जाते? जगातील एक तरुण देश म्हणून भारत देशाकडे पाहिले जाते। नंबर 4, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश होय। नंबर 5, ब्राझीलमधील एकूण किती प्रमाणवेळा मानल्या जातात? तर ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात। अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा आपण पाहिलेलो आहोत।